मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल आता सायलीला म्हणते की काय हो सायली ताई, तुम्ही आज तुमच्या वेळेच्या अगोदरच स्वयंपाकघरात आल्या का? मग आता सायली म्हणते हो की, अहो आज मला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत ना, म्हणून मग म्हटलं की लवकर यावं, म्हणजे तुम्हाला स्वयंपाकघर लवकरात लवकर हातात देता येईल. आता विमल म्हणते सायली ताई, तुम्हाला मदत करायला मला खरंच खूप आवडलं असतं. मग आता त्याच वेळी सायली म्हणते काही हरकत नाही ताई, मी सगळं काही करेन, परंतु फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की, असं म्हणून ती थांबते. त्याच वेळी आता लगेचच विमल विचारते सांगा ना, कोणत्या गोष्टीचं नक्की वाईट वाटतंय? त्याच वेळी आता मला नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करण्याची खूप इच्छा आहे, परंतु मला नाही वाटत की म्हणून. त्यावेळी आता विमल म्हणते सायली ताई, अहो तुमची इच्छा आहे ना, मग नक्कीच काहीतरी चांगलं होईल. देवी आई तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन. त्याच वेळी कल्पना तेथे येते आणि विमलला म्हणते की अगं विमल ऐक ना, पूर्णाई आल्या आहेत, स्वयंपाकघर आपल्या हातात आल्यानंतर लगेच तू पुरणपोळ्या बनवायला घे हां. मग त्यावेळी विमल हो वहिनी असं म्हणते. त्यानंतर आता सायली म्हणते की विमलताई, अहो पूर्णाजीने आज माझ्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या तर किती छान होईल ना. त्यावेळी विमल म्हणते हो ना, खूप छान होईल. मग कल्पना तिच्याकडे दुर्लक्ष करत लगेच पूर्णाईंकडे जाते. त्याच वेळी आता कल्पना पुढे जाते आणि पूर्णाईंची बॅग घेत म्हणते पूर्णाई आल्या तुम्ही? अहो मी तुम्हाला गाडीतून उतरताना पाहिलं आणि लगेच विमलला सांगायला गेले. तुम्हाला काही त्रास नाही झाला ना प्रवासाचा, असंही ती विचारते. त्याच वेळी मात्र आता पूर्णाजी म्हणतात की अगं डोळ्यासमोर फक्त आणि फक्त आपलं घर दिसत होतं, मग त्रास तरी कसा होईल, असं म्हणून आता पूर्णाजी हसतात. त्याच वेळी आता कल्पना विमलला आवाज देते. तर सायली आता पटकन पुढे येते आणि लगेच पूर्णाजींना पाणी देऊ करते, परंतु आता पूर्णाजी रागातच तिच्याकडे पाहतात आणि विमलला आवाज देत म्हणतात की पटकन पाणी घेऊन ये. तेव्हा आता विमल हो असं म्हणते. त्याच वेळी सायली विचारते काय हो, वेलची घातलेली कॉफी तुम्हाला आवडते ना, तशी बनवू का मी पूर्णाजी तुमच्यासाठी? मग पूर्णाजी काहीच बोलत नाही. त्यावरती कल्पना म्हणते की पूर्णाई एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि लगेचच आराम करा. त्यावेळी पूर्णाजी हो असं म्हणतात आणि उठतात आणि खोटा गोडवा इथला नकोच आहे मला असं म्हणतात. त्यानंतर आता कल्पना सायलीवर जोरात ओरडते की तुला किती वेळा सांगू ग, तुझ्या हातचं काहीच खाणार पिणार नाही आहोत म्हणून, तरी सारखं तू मला का सांगायला लावतेस आणि का उगीच पुढे पुढे करत असतेस. त्याच वेळी सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की आई, अहो खरंच पूर्णाजींना बघून आनंद झाला होता, म्हणूनच म्हटलं की कॉफी करू का. त्याच वेळी कल्पना म्हणते मगाशी पूर्णाजींना पुरणपोळी देण्याबद्दल तू बोलली होती ना, ते सुद्धा मी ऐकलंय बरं का, असं म्हणून ती भडकते. विमल एक काम करायचं, आमचा स्वयंपाक तूच बनवायचा, समजलं, घरचे नियम जरा लक्षात ठेव. तेव्हा विमल हो असं म्हणते. त्यानंतर ती सायलीला म्हणते तुझा स्वयंपाक झाल्यानंतर लवकर विमलला किचन मोकळं करून दे. तर इकडे अर्जुन रूममध्ये असतो. तेव्हा सायली अहो अहो असं करतच तिथे जाते आणि म्हणते अहो. अर्जुन विचारतो काय झालं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तर द्विगुणितच झालाय. मग आता सायली म्हणते हो, पूर्ण आजी आले आहेत, त्यांना बघून मला एवढा आनंद झाला कसं सांगू तुम्हाला, अहो खूप आनंद झाला. त्याचवेळी आता अर्जुन विचारतो पण तुम्हाला बघूनही त्यांना तेवढाच आनंद झाला पाहिजे ना, आत्ता आल्यानंतर एक दोन टॉन्ट तर त्यांनी नक्कीच मारले असतील. तेव्हा सायली म्हणते जाऊ द्या, तेवढा करायचा, आणि कसं आहे ना, आपण ठरवलं आहे ना हळूहळू पूर्णाजींचं मन सुद्धा जिंकायचं, तेव्हा तुमच्या पेशन्सला हॅट्स ऑफ असं आता अर्जुन म्हणतो. पण तुमच्या जागी जर दुसरी मुलगी असती ना, तर यांचे टोमणे खाऊन खाऊन म्हणाली असती की आपण वेगळं घर करून राहूयात म्हणून, पण तुमच्या मनात हे विचार सुद्धा येणार नाहीत. तेव्हा सायली म्हणते बरं ते जाऊ द्यात, तुम्ही एवढं कोणत्या कामामध्ये होता ना ते सांगा. अर्जुन सांगतो ते पुरावे मी पुन्हा पुन्हा पाहत होतो, सगळे पुरावे बरोबर आहेत, परंतु ते दोन जे क्लू आहेत ना, म्हणजे आश्रमात सापडलेलं ते कार्ड आणि एक पेंडंटचा तुकडा, आणि मला असं वाटतं या कार्डपासून आपण पुन्हा सुरुवात सुद्धा करू शकतो. आणि आय एम व्हेरी शुअर हे कार्ड ना साक्षीचंच असणार आहे आणि खुनाच्या रात्री साक्षीकडनंच हे कार्ड आश्रमात पडलं असणार आहे. त्याच वेळी आता सायली म्हणते तुम्ही तर त्या बुटीकमध्ये गेला होतात आणि चौकशी केली होती, पण साक्षी कधीही त्या बुटीकमध्ये गेली नाही असं त्यांच्याकडून तुम्हाला समजलं ना. त्याच वेळी अर्जुन म्हणतो हो, पण पर्सनली अजून जाऊन मला त्यांना काही प्रश्न विचारायचेत. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो पण यावेळी ना मी कस्टमर बनून जाणार आहे, म्हणजे
त्यांना डाऊटसुद्धा येणार नाही आणि मला जास्त प्रश्नसुद्धा विचारता येतील. कशी आहे आयडिया? तेव्हा सायली म्हणते चांगली आयडिया आहे. तेव्हा सायली हसते आणि विचारते, तुम्ही गिराईक बनून तिथे जाणार का? अहो, बायकांचं दुकान आहे ते कपड्यांचं. त्याचबरोबर तिथे खूप महागडे कपडे असतात हां, अगदी हजारो लाखोंचे. काय म्हणतात त्याला काय माहीत, असं म्हणून सायली विचार करते. अर्जुन म्हणतो डिझायनर वेअर, आणि त्यासाठी तुमच्याबरोबर एखादी बाई नको का? तेव्हा अर्जुन म्हणतो पण पुरुषसुद्धा एखादा कपडा विकत घेऊन बायकांना गिफ्ट म्हणून देऊ शकतोच ना. तेव्हा सायली म्हणते पण एखादं लेडीज गिराईक तुमच्याबरोबर असेल तर तुम्हाला प्रश्न विचारणं खूप सोपं जाईल आणि तुमचं कामच खरंच खूप सोपं होईल. ती बाई म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो समजलं मला, ती बाई म्हणजे तुम्ही ना. सायली म्हणते हो, मग काय हरकत आहे. तुमची ही केसची चौकशी तुमच्या पार्टनर बायकोशिवाय होऊच शकत नाही. मी येणार म्हणजे येणारच. तेव्हा अर्जुन म्हणतो हट्टी बाई या, पण एका अटीवर. सायली विचारते आता कोणती अट? मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो. इकडे आता पूर्णाजी रूममध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच कल्पना त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जाते आणि मग पूर्णाजी या तिचं कौतुक करतात आणि म्हणतात की कल्पना अगं तुला काय सांगू मी, तुझ्या हातची कॉफी किती मी मिस करत होते. अरे वा, असं म्हणून आता पूर्णाजी लगेच कॉफी पिऊ लागतात. तेव्हा आता कल्पना म्हणते मला तर असं झालं होतं पूर्णाई कधी एकदा तुम्ही घरी येताय म्हणून. त्यावेळी का गं असं आता पूर्णाजी विचारतात. तेव्हा कल्पना म्हणते अहो पूर्णाई, एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची होती. तेव्हा अर्जुनने पुन्हा काही केले का असं आता लगेचच पूर्णाजी विचारतात. तेव्हा नाही हो, त्याने केलेला घोळ हा अश्विन निस्तरायचा म्हणतोय. तेव्हा कोणता घोळ, काय निस्तरणं, मला नाही समजलं नीट, असं पूर्णाजी म्हणतात. कल्पना लगेच पूर्णाजींच्या रूमचा दरवाजा बंद करून घेते. मग पूर्णाजी म्हणतात लवकर सांग बाई, छातीत धडधड होते. मग त्याच वेळी आता कल्पना म्हणते की अश्विन हा तन्वीशी लग्न करायचं म्हणतोय. असं म्हटल्याबरोबरच पूर्णाजी या आश्चर्याने कल्पनाकडे पाहतात. तर इकडे अर्जुन हा रूममध्ये असतो आणि सारखा चेंजिंग रूमकडे पाहत असतो. तर तेवढ्यातच सायली आता अगदी छान अशी कपडे घालून तेथे येते. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. तिने आता अगदी डिझायनर कपडे घातलेले असतात, टॉप आणि स्कर्ट. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तर सायलीने छान असा गॉगल देखील लावलेला असतो. मग अर्जुनची नजरच तिच्यावरून हटत नाही. तो आता अगदी तिच्यावर फिदाच होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली देखील त्याच्याकडे पाहून हसते. तर दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात काय म्हणतेस तू कल्पना? मग त्यावेळी आता कल्पना म्हणते पूर्णाई, अहो जेव्हा अश्विनने मला सांगितलं ना तेव्हासुद्धा माझी प्रतिक्रिया अशीच होती. परंतु मी नंतर विचार केला आणि अर्जुनने घातलेला घोळ हा अश्विन निस्तारतोय म्हटल्यानंतर मला ना त्याचा जरा अभिमानच वाटला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रतिमाला जे वचन दिलं होतं ना, तन्वी आणि अश्विनचं लग्न झाल्यानंतर ते सुद्धा राखल्यासारखं होईलच ना. अहो मला माहीत आहे की प्रतिमाने तुम्हाला त्या वचनातून मुक्त केलं आहे, परंतु तरीही तन्वीचं लग्न हे आपल्या अश्विन बरोबरच होते आणि तुमच्या नातवाबरोबरच होतंय म्हटल्यानंतर तुमचा शब्दसुद्धा पूर्ण झाल्यासारखं होईल. इकडे आता सायली अर्जुन समोर येऊन उभी राहते. मग अर्जुन आता वाव किती सुंदर दिसताय तुम्ही, ही नक्की कोण मुलगी आहे माझ्यासमोर उभी, असं अर्जुन सायलीला विचारतो. तेव्हा ती म्हणते तुमचीच बायको आहे. मग अर्जुन म्हणतो खूप सुंदर दिसताय, अति सुंदर ह्या कपड्यामध्ये. तेव्हा सायली म्हणते ते राहू द्यावं, पण आपण नेहमीच्या कपड्यांमध्ये नाही जाऊ शकत का तिकडे? मग आता अर्जुन म्हणतो ही आहे ना मर्डर केस इन्व्हेस्टिगेट करायला आपण तिथे चाललो आहे आणि अशी केस ज्यामध्ये महिपत इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे त्या बुटीकमध्ये आपल्याला कोणी नाही ओळखलं म्हणजे बरं आहे. आपल्याला अशाच आउटफिटमध्ये जावं लागेल. त्यावेळी आता सायलीचाही नाईलाज होतो. मग त्यानंतर आता तो म्हणतो की मी तुमच्या पुन्हा एकदा प्रेमात पडलोय, खूप सुंदर दिसताय तुम्ही. तेव्हा सायली आता हसते. मग त्यानंतर अर्जुन पुन्हा म्हणतो या आउटफिटवर असं मंगळसूत्र नाही घालत, त्यामुळे हे काढा आणि आतमध्ये ठेवा. सायली जोरातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते नाही, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये यावं यासाठी मी खूप आटापिटा केलाय, आता अजिबात काढून ठेवणार नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मग आपण फक्त बुटीकवरून येईपर्यंत ते आतमध्ये ठेवाल असं? त्यावेळी सायली हो असं म्हणते. मग अर्जुन म्हणतो तुमचं आपलं मेकअप वगैरे काय आहे ना ते बघा, मी आलोच एका मिनिटात. इकडे पूर्णाजींना विश्वासच बसत नसतो की खरंच तन्वी आणि अश्विनचं लग्न. मग आता त्या भलत्याच खुश होतात आणि म्हणतात खरंच ना गं, हे असं अचानक असं ऐकायला मिळालं ना त्यामुळे जरा
वेगळंच वाटलं मला. मग आता त्याच वेळी आपण नुसतं विचार करत बसलो. अश्विन तर कृती करून मोकळा पण झाला असं कल्पना म्हणते. आणि ते जर आता पुढाकार घेतायत तर आपण त्यांना साथ द्यायला हवी ना, असं कल्पना विचार. आता पूर्णाजी म्हणतात हो, साथ तर आपण द्यायलाच हवी. त्यानंतर आपण आता रविराज भाऊजी आणि त्याचबरोबर लगेचच प्रतिमा बरोबर बोलून घेऊयात असं आता लगेच कल्पना म्हणते. राजी आता हो असं म्हणतात. मग त्यानंतर आता लगेचच कल्पना ही प्रतिमाला फोन करते आणि तिला म्हणते की अगं प्रतिमा, होळीसाठी तुम्ही नक्की या हा, सर्वांनी आवर्जून या दरवर्षीसारखं. मग त्याचवेळी प्रतिमा म्हणते आता मी आणि तन्वी येईल, परंतु रविराजांचं मी सांगू शकत नाही. मग त्यावेळी कल्पना म्हणते हो ते तर आहेच, त्या दिवशीसुद्धा त्यांची मला व्यवस्थित माफी मागायला मिळाली नाही. ते भेटल्यानंतर नक्कीच त्यांची माफी मागेन. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते आणि फोन ठेवते. तर इकडे अर्जुन हा वेगळीच कपडे घालून येतो. त्याने असा फुलाफुलांचा शर्ट घातलेला असतो. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर ती त्याच्याकडे पाहून खूप हसत असते. त्याचवेळी आता अर्जुन विचारतो काय झालं. मग सायली म्हणते काही नाही, तुम्ही ना खूप वेगळे दिसताय हा यामध्ये. अर्जुन सुभेदार आहेत असं वाटतच नाही. मग आता अर्जुन म्हणतो हो ना, मग आता आपण असंच जाऊयात चालेल ना. तेव्हा सायली हो असं म्हणते आणि अर्जुनकडे पाहून पुन्हा हसते. अर्जुन वेगळ्या लुकमध्ये खूपच देखणार. सायलीला त्याचा तो लुक खूपच आवडतो. तर इकडे कल्पना आणि पूर्णाजी अजूनही गप्पाच मारत असतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की हे बघ कल्पना, होळी हा सण मनामनातील भेद मिटवण्यासाठी असतो. आपली दोन्हीही घरं पुन्हा एकदा कायमची जोडली जावीत असं मला नेहमी वाटतं. मग त्यावरती कल्पना म्हणते की बरं झालं, आता आपण प्रतिमा बरोबर ती होळीला आल्यानंतर लगेच बोलणी करून घेऊया. तर इकडे पूर्णाजी या हॉलमध्ये बसलेले असतात. त्या आता लगेचच विमलला आवाज देत म्हणतात मला पटकन पाणी घेऊन ये ग विमल. तेव्हा विमल आता हो असं म्हणते आणि पाणी घेऊन येत असते. तर आता जिन्यावरून तेथे अर्जुन आणि सायली इकडे हॉलकडे येत असतात. त्यांची अशी वेगळी वेशभूषा पाहून तर विमल त्यांच्याकडे पाहून हसत असते. अर्जुन तर अगदी जोकरसारखा दिसत असतो. त्याचवेळी आता विमलला हसू आवरत नाही. त्यानंतर आता कल्पनासुद्धा लगेच पुढे येते आणि त्या दोघांकडे सतत पाहतच राहते. त्यावेळी आता अर्जुन विचारतो काय माझी आठवण आली की नाही तिकडे मायाजीच्या घरी, असं म्हणून आता लगेचच तो पूर्णाजींना विचारतो आणि आपला गॉगल आहे ना तो असा जरा वाकडा करतो. त्याचवेळी आता पूर्णाजी त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि त्यांचा संताप होतो. तेव्हा रागातच त्या म्हणतात की हा काय अवतार केलाय दोघांनी. तेव्हा सायलीला आता खूपच अनकम्फर्टेबल वाटत असतं. मग अर्जुन विचारतो माझी बायको कशी सुंदर दिसते ना, सो ब्युटिफुल, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता तो म्हणतो की आम्ही बाहेर चाललोय फिरायला, कारण घरी राहिलो तर तुमची चिडचिड होते ना आम्हा दोघांना पाहून, म्हणून आम्ही चाललो आपलं बाहेर फिरायला. आणि सणाच्या दिवशी उगीच कशाला तुम्हाला त्रास, सो आम्ही जातो आता बाहेर फिरायला, असं अर्जुन म्हणतो. त्याचवेळी कल्पना रागात विचारते तुझी बायको अशी कपडे घालून बाहेर भटकणार का. मग पूर्णाजी रागातच म्हणतात अरे सणाच्या दिवशी जर सुभेदारांची सून अशा कपड्यात दिसती तर लोक काय अब्रू ठेवतील आमची. तेव्हा अर्जुन लगेच आपला गॉगल काढतो आणि पूर्णाजींजवळ जाऊन बसतो. म्हणतो की तू काहीतरी एक ठरव ना, कारण मी कन्फ्यूज झालोय. अगं मला कळतच नाही माझी बायको या घरची सून आहे की नाही, एवढंच सांग आता. कारण कधी कधी तुम्ही म्हणता की माझी बायको या घरची सून नाही आहे आणि तिला तर साधा स्वयंपाक सुद्धा तुम्ही करायला देत नाही आहात, आणि कधी तर म्हणता तिला सुभेदारांच्या सुनेसारखं वागायला पाहिजे. माझं कन्फ्युजन होतं ना इथे, एक काय ते तुम्ही ठरवा, असं म्हणून अर्जुन आता त्यांनाच निर्णय घ्यायला सांगतो. तर कल्पनाला अजूनच अर्जुन आता म्हणतो की मला एक काय ते फायनल सांगा, मिसेस सायली या सुभेदारांची सून आहेत की नाही. तेव्हा सायली आता रागातच म्हणते हो काय चाललंय तुमचं, गप्प बसा की जरा. मग अर्जुन म्हणतो तुमची आजी सासू आणि तुमची सासू जरा विचार करतायत, डिस्कस करतायत तुम्ही सून आहात की नाही या घरचे. मग आता त्या दोघीही रागातच अर्जुनकडे जेव्हा पाहतात तेव्हा अर्जुन म्हणतो सॉरी हां, म्हणजे माझी आजी आणि माझी मम्मा या दोघी डिस्कस करतायत, त्यांना अजिबात डिस्टर्ब करू नका, करा विचार करा, असं अर्जुन त्या दोघींची गंमत करत म्हणतो. आता त्या दोघीही काहीच बोलत नाही. ते पाहून आता लगेचच अर्जुन म्हणतो फायनल होत नाहीये का, ठीक आहे आता आम्ही दोघे जातो ही बाहेर कपडे घालून.
असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा कल्पना म्हणते, तुम्ही दोघेही तसं तुम्हाला हवं तेच करता हो की नाही, आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर तर आम्हाला चांगलंच समजलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ग्रेट मम्मा, तुझी मेमरी तर खरंच खूप शार्प आहे हा मम्मा, कारण आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट झाली आहे, तरीही तुझ्या अजूनही बरोबर लक्षात आहे. ग्रेट, पण आम्ही दोघेही नंतर एकमेकांच्या बरोबर राहिलो, त्याचबरोबर एकमेकांच्या प्रेमात पडलो, आणि मग तुमच्यामुळे आमचा जबरदस्तीचा डिवोर्स झाला, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर लग्न केलं. तरीही तुम्हाला हे बोलायला खूप मजा येते ना, बोला, असं म्हणून अर्जुन आता कल्पनाला सांगतो. तर कल्पना एकदम गप्प बसते. तेव्हा सायली आता म्हणते, अहो कशाला उगीच तो तुम्ही पाढा वाचताय, मी आपली वर जाते, आपण कपडे बदलूनच जाऊयात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात जमणार नाही, कपडे अजिबात चेंज करायची नाही, आपण जिथे जायचं ठरवलं आहे ना तिथेच जाऊयात. त्यानंतर सायली आता पुढे जायला निघते. अर्जुन तिला अडवत म्हणतो, हो थांबा थांबा, आपण कपल आहोत ना, मग कपलसारखंच जायला नको का, असं म्हणून लगेच तो आता हात पुढे करतो, जेणेकरून सायली हातात हात घालून लगेच गाडीपर्यंत जाईल म्हणून. त्यावेळी आता सायली रागातच त्याच्याकडे पाहत असते. तर आता अर्जुन पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पनाकडे सारखा सारखा पाहत असतो की माझी बायको कशी माझ्या हातामध्ये हात घालून आता फिरायला बाहेर येते. तेव्हा आता त्या पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पना रागातच अर्जुनकडे पाहत राहतात. त्यानंतर सायली आता हातात हात घेत नाहीये हे पाहून अर्जुन स्वतः तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि बाय असं सर्वांनाच म्हणतो. बाय पूर्ण आजी, बाय कल्पना, बाय विमल. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता दुसरीकडे नानासाहेबांना अजूनही किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्याचवेळी आता सयाजीराव हळूच महिपत बरोबर बोलत असतो. तेव्हा आता तुला काय झालं, आता मोठ्याने बोल ना जरा, असं आता रागातच महिपत सयाजीला म्हणतो. तेव्हा सयाजीराव लगेच नानासाहेबांकडे जातो आणि तेथे गेल्यानंतर बेशुद्ध पडलेला आहे असं आता सयाजीराव म्हणतो. एकेकाळचा जिगरी दोस्त माझा, परंतु एका प्रकरणामध्ये त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली आणि तेव्हापासून कट्टर दुश्मन झाला. पण अरे मह्या, तू खरंच खूप चांगलं काम केलं, मला खूप आवडलं. वेळा याला मी मारण्याचा प्रयत्न केला, पण म्हातारं खूप चिवट आहे. त्याचवेळी महिपत म्हणतो, कारण तुला आत्तापर्यंत माझी मदत नव्हती ना, म्हणून हे म्हातारं तुझ्या ताब्यात येत नव्हतं. आता बघ कसं आलं ताब्यात, आणि माझ्या कचाट्यामध्ये एकदा कुणी सापडलं ना 113% ते मरतच. मग सयाजीराव म्हणतो, म्हणून तर तुझ्याकडे धाव घेतली ना बाबा. तेव्हा सयाजीराव म्हणतो की बरं मी काही सांगतो ना ते ऐक, ह्या म्हाताऱ्याला ना इथेच असं पडलेलं राहू दे, जोपर्यंत मी काही सांगत नाही ना तोपर्यंत. तेव्हा आता चल असं आता सयाजीराव म्हणतो, परंतु त्याला समोर मधुभाऊंचा फोटो दिसतो. मधुभाऊंचा फोटो पाहून आता सयाजीराव तो हातात घेतो आणि महिपतकडे पाहतो. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही बुटीकमध्ये येतात. तेथे आल्यानंतर आता अर्जुन म्हणतो, अहो अगोदरची जी मुलगी होती, असं वाटते ती मुलगी होती ना ती शॉपची ओनर असेल बरोबर, पण ती इथे दिसतच नाहीये. तेव्हा सायली म्हणते, ती नकोच आहे ना इथे, या मुलींकडूनच जरा चौकशी करूयात. अर्जुन सायली आतमध्ये येताच आता लगेच तिथे कामाला असणारी मुलगी त्यांच्याजवळ येते आणि हाय सर, हाय मॅम, मी तुमची काय मदत करू शकते असं सायलीला ती विचारते. मग आता सायली म्हणते, मला ट्रेंडिंग आणि लेटेस्ट डिझाईनचे कपडे हवे आहेत, जरा पार्टीवेअर. तेव्हा ठीक आहे असं आता लगेचच ती मुलगी म्हणते. त्यानंतर ती लगेच कपडे दाखवू लागते. तर सायली प्रत्येक कपड्यांना नकार देत असते. मग आता सायली म्हणते, लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनचे कपडे दाखवा जरा, आणि जरा महाग असेल ना तरीही चालेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो महाग असेल ना तरीही चालेल, पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त माझी बायको ना सुंदर दिसली पाहिजे. त्यानंतर ती मुलगी अजून सायली आणि अर्जुनला कपडे दाखवू लागते आणि अगोदर त्यांना रिलॅक्स बसायला सांगते. मग आता लगेचच ती तिच्या शॉपची लेटेस्ट जे कलेक्शन आहे ते दाखवू लागते. त्याचवेळी सायली म्हणते, याच रंगामध्ये दुसरं मटेरियल आहे का? तेव्हा हो आहे ना, असं आता ती मुलगी म्हणते आणि दुसरं ड्रेस दाखवते. त्याचवेळी सायली म्हणते, याच रंगामध्ये जरा दुसरं काही मिळेल का? मग अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. मग आता लगेचच सायली त्याला इशारा करते. तेव्हा अर्जुनला समजतं पुढे काय करायचं. मग आता लगेचच तो तिला विचारतो, हे काय चाललंय तुझं? मी तुला म्हटलं होतं ना आपण घरी बसूयात, घरी शॉपिंग करूयात म्हणून, पण नाही ना, तुला इथेच यायचं होतं ना या बुटीक, इथे तुझ्या आवडीचं काहीच मिळत नाहीये. तेव्हा आता सायली म्हणते, मिळेल रे मिळेल, बघ मला आवडतं ना ते याच दुकानात आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, तुझी ती स्टुपिड मैत्रीण म्हणाली म्हणूनच तू इकडे आलेस ना?
त्यावेळी सायली म्हणते माझ्या मैत्रिणीला स्टुपिड वगैरे म्हणायचं नाही हा. अहो ती खूप जुनी कस्टमर आहे या दुकानाची. ती एकूण एक कपडे इथेच या दुकानामध्ये खरेदी करत असते. ती तुमच्या बुटीकचं खूप कौतुक करत असते हा, असं आता सायली म्हणते. तेव्हा ती आता मुलगी विचारते तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय. त्यावेळी सायली म्हणते अगं साक्षी साक्षी शिकरे नाही का, ती येते ना तुमच्या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी. पण माझ्या नवऱ्याचा विश्वासच बसत नाही की साक्षी ही कुठल्याच दुकानात जात नाही, फक्त याच बुटीकमध्ये येते. ती आता तुझी कोणीही मैत्रीण नसेल साक्षी वगैरे आणि या दुकानात सुद्धा येत नसेल, असं आता अर्जुन म्हणतो. सायली म्हणते माझ्यावर काही विश्वास नाही का रे तुझा. मग लगेचच आता सायली म्हणते तू याच्यावर विश्वास ठेवू नको हा काही पण बोलतो, माझ्यावर विश्वास ठेवत नाही. पण तू तुमचं ते रजिस्टर असतं ना त्यामध्ये दाखवच याला साक्षी शिखरेचं नाव, म्हणजे याला बरोबर विश्वास बसेल. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो उगीच तू कशाला आधी ती हिला कामाला लावती अगं, आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊयात ना. त्याचवेळी सायली आता अर्जुनला म्हणते शुभम अजिबात चालणार नाही हा, कारण मी दुसऱ्या दुकानात येणारच नाही, कारण मला साक्षीने सांगितलंय की याच दुकानातून ती नेहमी कपडे घेत असते. आता तिने सांगितलं म्हणूनच या दुकानात मी कपडे घेणार, कारण दुसऱ्या दुकानात जाऊन उगीच 2-3 लाख रुपये मी नाही खर्च करू शकत. तेव्हा आता लगेचच ती कामाला मुलगी असते ना ती विचारते काय 2-3 लाख. सायली म्हणते हो किरकोळ आहे खूप. अर्जुन म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त मी तुझ्यासाठी पैसा खर्च करेन. मग आता सायली म्हणते अगं तू नुसती उभी राहू नको, रजिस्टर दाखव याला म्हणजे विश्वास बसेल. तेव्हा ती मुलगी म्हणते सॉरी हा मॅम मला रजिस्टर नाही दाखवता येणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो आलं ना माझ्या लक्षामध्ये आलं, तुझी मैत्रीण इथेच येते शॉपिंगला असं पहिल्यांदा म्हणायचं आणि मग इथे शॉपिंगला येते याचा काहीच प्रूफ दाखवायचा नाही का. मी अशा फालतू कपड्यांवरती अजिबात पैसे खर्च करणार नाही, असं आता अर्जुन म्हणतो. सायली म्हणते काय फालतू म्हणालास का शुभम, अरे तू या दुकानाला फालतू म्हणतोस, आता तू या एका छोट्याशा रजिस्टरसाठी माझी पार्टी खराब करणार आहेस का, म्हणजे मला आता हवे तसे कपडे मिळूच नाही शकणार का. अगं साक्षीने सांगितलं होतं मला की इथूनच ती कपडे खरेदी करते म्हणून. अगं तू तरी शुभमला दाखव ना एकदा रजिस्टर, त्याला ना विश्वासच बसणार नाही. तरीही ती मुलगी रजिस्टर दाखवण्यासाठी नकारच देत. जर तू रजिस्टर दाखवलं नाही तर मग हा मला काहीच खरेदी करू देणार नाही, साक्षीसारखे स्टायलिश मी कशी दिसणार. मग आता अर्जुन आणि सायलीमध्ये तेथेच भांडणं होऊ लागतात. त्याचवेळी सायली आता रडू लागते आणि म्हणते तुला कळत नाही का शुभम, अरे मला इथनंच कपडे घ्यायचे, साक्षीसारखं स्टायलिश दिसायचंय. अर्जुन म्हणतो नाही येत साक्षी इथे. आता ते भांडणामध्ये त्या मुलीकडून वधवून घेण्याच्या प्रयत्नात असतात की साक्षी इथेच येते म्हणून, पण आता ती मुलगी सुद्धा हुशारच असते, ती काहीच बोलत नाही. त्यानंतर आता लगेचच ती मुलगी म्हणते थांबा 1 मिनिट भांडू नका, मी तुम्हाला दाखवते रजिस्टर, कारण त्यांनाही समजेल ना आता आमच्या बुटीकमध्ये किती मोठे मोठे कस्टमर येतात. पण एक रिक्वेस्ट होती की तुम्ही आमच्या ओनरला सांगू नका की ते रजिस्टर मी तुम्हाला दाखवलंय म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो मी कशाला सांगू तुमच्या ओनरला, तुम्ही फक्त एकदा दाखवा माझा विश्वास पटेल. त्यानंतर आता ती लगेच रजिस्टर दाखवू लागते. अर्जुन सायली एकमेकांना आता इशारा करतात. त्यानंतर आता लगेच शॉपची ओनर येते आणि तुम्ही पहिल्यांदाच आमच्या इथे आलात का असं विचारते. अर्जुन सायली आता म्हणतात की हो, असं म्हणून अर्जुन पटकन आपला गॉगलसुद्धा लावतो. त्याचवेळी मॅम मी यांना ॲक्च्युली पार्टीवेअर कलेक्शन दाखवत होते असं आता ती मुलगी म्हणते. तेव्हा आता मग हे रजिस्टर बाहेर का काढलंस असं रागातच जरा ती शॉपची ओनर ही त्या मुलीला विचारते. ते आतमध्ये ठेव अगोदर. त्यानंतर आता पहा ना आमच्याकडे खूप कलेक्शन असल्याचं आता ती ओनर म्हणते. मग आता त्याचवेळी अर्जुन एक स्कार्फ घेतो आणि म्हणतो पहा अगं कीर्ती तुला हा स्कार्फ खूप छान दिसेल, तेव्हा तुम्ही पार्टीवेअर बघायला आला होतात ना असं आता लगेच ती विचारते. मग सायली म्हणते की नाही माझा नवरा कंजूशी करतोय, मला काहीच नको. ती आता रागातच पुढे निघून जाते. आता अर्जुन बिल देऊन लगेचच बाहेर जातो. त्याचवेळी दुसरीकडे आता लगेच महिपतचा फोटो हातात घेत सयाजीराव त्याच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता आहे कोण हा असं लगेचच तो महिपतला विचारतो. मग आता महिपत म्हणतो की आहे त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराचा सासरा, हा जर सापडला तर माझी लेक त्या आरोपातून मुक्त होईल. आणि मी तर एक चिठ्ठी सुद्धा त्याच्याकडनं लिहून घेतली आहे की तो खून झालाय तो यानेच केला आहे आणि त्याचा पश्चाताप होतोय म्हणून तो स्वइच्छेने आत्महत्या करतोय. सही घेतल्यानंतर ती चिठ्ठी सुद्धा सापडत नाही आणि हे थेरडं पण. मग आता सयाजीराव म्हणतो मी याला ना मह्या कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, कधी पाहिलं कुठे बघितलं
असा आता लगेच महिपत विचारतो. आणि मागच्या वेळी तू पनवेलला आला होता तेव्हा पाहिलं का की अलीकडे बघितलं की पलीकडे बघितलं? त्याच वेळी सयाजीराव म्हणतो, मी तेच तर आठवण्याचा प्रयत्न करतोय. हा फोटो पाहून चेहरा बघितल्यासारखा तर वाटतोय. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, मी तुझ्यासाठी एवढीशी गोष्ट करू शकत नाही का? पण भावा, आता आपल्याला इथून निघायला हवं, कारण माझ्यावर आलं तर मी इथे असायला नको, त्याने मला पाहायला नको. तेव्हा महिपत सयाजीराव लगेचच तेथून जातात. दुसरीकडे सायली अर्जुन गाडीत बसतात. तर सायली म्हणते, त्या मुलीने रजिस्टर काढलं होतं आणि त्याचबरोबर साक्षीचं नाव वाचायला सुद्धा मिळालं असतं. त्यानंतर लगेच ती मालकीन सुद्धा आली असं सायली म्हणते. मग अर्जुन म्हणतो, लास्ट टाइम जी मुलगी होती तिने आपल्याला सांगितलं होतं की तिने साक्षीचं नाव सुद्धा कधी ऐकलं नाही, पण आज जी मुलगी होती ती ज्याप्रमाणे रजिस्टर दाखवायला तयार झाली, त्यांना आता हेच कळतंय की साक्षी तिथे रेग्युलर शॉपिंग करण्यासाठी येईल. म्हणजे आधीची मुलगी आपल्यासोबत खोटं बोलत होती असं अर्जुनला आता समजतं. सायली म्हणते, पण आजही आपल्या हाती काहीच लागलेलं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, निगेटिव्ह विचार करू नका, तुम्हीच मला नेहमी म्हणताना पॉझिटिव्ह विचार करायचा. तेव्हा सायली म्हणते, हो, पण प्रश्न आहे ना तो मधुभाऊंच्या जीवाचा आहे. आता या क्षणी ते सुरक्षित आहे कारण त्यांना आपण जानकीकडे ठेवलंय, पण असं किती दिवस आपण त्यांना तरी तिथे ठेवणार आहोत? म्हणत होते, त्यांना इथे खूप एकटं वाटतंय आणि मी त्यांना तिथे काहीच मदत करू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण त्यांना खूप मोठी मदत करणार आहोत, खुनाच्या आरोपातून मुक्त करणार आहोत. रिलॅक्स, तुमच्या बाबांना मी काहीच होऊ देणार नाही. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहत. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊंना महिपत सयाजीचे गुंड पकडतात आणि व्हॅनमधून घेऊन चाललेले असतात. तेव्हा मधुभाऊ आता जानकी असं खूप मोठ्यानेच ओरडतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन त्याचबरोबर जानकी सुद्धा आता दुसऱ्या गाडीत असतात आणि त्याच गाडीचा पाठलाग करतात. तर अर्जुन आता काय करतो, तर त्या गुंडांच्या समोरच गाडी घेऊन येतो आणि त्यांची गाडी अडवतो. त्याच वेळी आता गाडीतून तो पटकन खाली उतरतो. सायली आणि जानकी सुद्धा उतरलेल्या असतात. मग गुंडांशी 2 हात करून पटकन जाता मधुभाऊंना सायली त्याचबरोबर जानकी या गाडीत बसवत असतात. त्यानंतर अर्जुनच्या डोक्यात एक गुंड काठी टाकणार असतो. त्याचवेळी ऋषिकेश तेथे येऊन अर्जुनला वाचवतात. त्याचवेळी एक गुंड आता तेथे येतो आणि लगेचच गोळीबार सुरू करतो. त्या झटापटीमध्ये आता जानकीला गोळी लागते. तेव्हा सायली त्याचबरोबर ऋषिकेश आणि अर्जुन जानकी असं खूप मोठ्याने ओरडतात. अशाच मालिकेंच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.